धरण उशाला कोरड घशाला या म्हणीचा पुरेपूर अनुभव पुणे जिल्ह्यातील आंबेगावचे रहिवासी घेत आहेत. पाहूयात काय आहेत त्यांच्या व्यथा. भीमाशंकर परिसरातला हा आहे आंबेगाव तालुक्यातला आदिवासी पट्टा. पावसाळ्यात डोळ्यासमोर पाणी वाहून जातं आणि उन्हाळ्यात नजरेच्या टप्प्यात पाणी असतं. तरी देखील पाण्यासाठी अशी वणवण दरवर्षी ठरलेलीच. 25 वर्षांपूर्वी आंबेगाव तालुक्यातल्या डिंभा धरण पाणलोट क्षेत्रात जमिनी गेल्यामुळे अनेक गावं स्थलांतरित झाली. आता तरी हा पाणी प्रश्न सुटेल असा इथल्या ग्रामस्थांचा समज. पण अजूनही पाण्यासाठी असा जीव धोक्यात घालावा लागतोय. धरणाचा तर आम्हाला काहीच उपयोग नाही. तिथं डोंगराच्या खाली त्याचा काय उपयोग नाही. त्या धरणामुळे आमच्या जमिनी गेल्या आणि आम्हाला पाण्याची काय सोय नाही. असे रात्रीला किंवा सकाळच्या वेळेस म्हणजे 2-3 तास पाण्यातच बायकांचं जातात. त्याला कपडे धुवायला, आंघोळला पाणी याची सुद्धा आम्हाला काय ती पूर्तता. आता एवढं लांब पाणी व्हायचं 2-3 मैलावर म्हणल्यावर कसं काय पूर्तता होणार ना. तर आमची पाण्याची मेन सोय झाली पाहिजे. काहीतरी सरकारनं हा विचार केला पाहिजे खेडेगावातल्या लोकांचा. आता तरी याच्या मागे दिवस गेले वाडवडिलांची आणि आमचे तसे चालले म्हणलं कसं काय होणार. शाळेत येताना शिकते आणि आम्हाला पाणी घरी आल्यावर पाणी वाहायला लागतं आणि सकाळ संध्याकाळ आम्हाला पाण्यात 1-2 तास लागतात आणि अभ्यासात पण वेळ मिळू येत नाही. आंबेगाव तालुका हा माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मतदारसंघ आहे. नेते मंडळी आपल्या भाषणात आंबेगाव तालुक्याला सर्वाधिक निधी मंजूर केल्याचं सांगतात. पण इथली परिस्थिती पाहून असं तर काहीही दिसत नाही. त्यामुळे आमची पायपीट कधी थांबणार असा सवाल इथले ग्रामस्थ विचारतायत. साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.